उद्याला 2 डिसेंबर आहे आणि आज आम्ही पोहोचलेलो आहोत डिगडोला आणि यांचं हे पहिलं इलेक्शन आहे। याच्या अगोदर डिगडो हे ग्रामपंचायतमध्ये येत होतं आणि आता हे पहिल्यांदा नगरपंचायतला येणार आहे आणि आज आपण इथे आलेलो आहोत सर्वे करायसाठी की डिगडोची जनता कोणाला बहुमताने जिंकवून देणार आहे आणि नगर परिषदच्या सीटवर कोणाला बसवणार आहे। तर चला जाणून घेऊया। संगीता नरेंद्र मेश्राम ह्या नगराध्यक्षासाठी उभ्या आहेत आणि यांनी भरपूर काही काम केलेले आहे। बायांना मदत करणे, बायांच्या गोष्टीत सहवास करणे, बायांना म्हणजे काही ओळख आणि काही कोणांच्या काही आजार असला त्यांना मदत करणे आणि नगरसेवकसाठी जे उभे आहेत जितू मेश्राम हे पण सुद्धा 10 वर्षापासून मी त्यांना ओळखते आणि ते भरपूर लोकांना त्यांच्या कामात मदत करणे, काही कोणाचे आधार कार्ड असणे आणि असं नाही आहे ते निवडणुकीत उभे आहे म्हणून ते काम करत आहेत, पण 10 वर्षाच्या आधीपासून ते सर्वांची कामं करत आहेत। कारण कोणाचे काम असले की लगेच धावून जाणे, त्यांची कामं करणे आणि त्यांना सहभाग करणे, म्हणजे असं नाही म्हणणार असं कधीच त्यांनी काही केलं नाही। म्हणून आम्हाला नगरसेवकसाठी निवडून पाहिजे म्हणजे हे जितू मेश्राम आणि नगराध्यक्षासाठी निवडून पाहिजे म्हणजे हे संगीता मेश्राम। महिला गटाचे अध्यक्ष आहे म्हणजे VCचे अध्यक्ष आहेत। त्या VC चालून राहिल्या 20 वर्षापासून। 20 बायाची VC चालून राहिल्या, 15 बायाचा गट चालून राहिल्या आणि 13 बायाचं त्या बचत गट चालून राहिल्या आणि अशा कार्यकर्त्या बाया आपल्याला ह्या पुढे काम करण्यावाल्या पाहिजे। माझं नाव कल्पना राजू कांबळे आहे। मी या प्रभाग 12मधली सदस्य आहे। मला जितू दादाला निवडून द्यायचं आहे कारण की ते फार चांगले, त्यांचे व्यक्तिमत्व फार चांगले आहे असल्यामुळे आणि कोणत्याही कार्यामध्ये ते सतत झटत असतात आणि त्यांना म्हणजे कोणतीही आम्हाला मदत लागली की आम्ही त्यांच्याकडे धावून गेले की ते लगेच आम्हाला मदत करतात। त्यामुळे आणि आमच्या प्रभागाचा थोडासा विकास करायचा आहे असल्यामुळे मला त्यांना मदत करायची आहे आणि मला त्यांना मदत म्हणजे बहुमताने निवडून। माझं नाव आहे सूर्यप्रकाश बावणे आणि मी प्रभाग क्रमांक 12चा सदस्य आहे आणि आम्हाला ह्या वर्षी आता नवीन चेंजेस करायचा आहे आणि आजपर्यंत कसं आहे खूप हे आमच्या वार्डामध्ये भ्रष्टाचार झालेला आहे आणि त्याबद्दल आम्हाला आता नवीन बदल करायचा आहे आणि संगीता ताईंना आम्हाला प्रचंड बहुमताने विजयी करायचा आहे कारण की ते एक खूप चांगले उमेदवार आहे, त्यांचा स्वभाव छान आहे आणि लोकांच्या मदतीला ते खूप म्हणजे धावून पडतात ते आणि कोणाचं एक छोटा मोठा कार्याला ते नेहमी जात असतात आणि लोकांचे कामं ते करत असतात। तसेच आमचे जितू भाऊ मेश्राम पण ते पण खूप म्हणजे खूप चांगला त्यांच्या व्यक्तिमत्व आहे। ते लोकांच्या कामासाठी कधी पण अर्ध्या रात्री पण आम्ही त्यांना बोलवतो तर ते येऊन जातात। कोणताही काम असला, आधार कार्डचं काम असला या आपला ग्रामपंचायतचे कामं असले या आमच्या नाल्याचे कामं असले, रोडाचे कामं असले तर ते आमची समस्या ते नगर परिषद या ग्रामपंचायतपर्यंत पोहोचवतात आणि ते आमच्या निवारण काढून देतात त्या लोकांचा म्हणजे प्रत्येक कामाचा ते मार्ग ते काढतात ते आणि परत आमच्या प्रभागामध्ये पाण्याची व्यवस्था असे सांडपाणी किंवा नाल्या वगैरे आम्हाला त्या आणून घ्यायच्या आहे आणि आमच्या प्रभागाचा मोठ्या प्रमाणात म्हणजे दुरुस्तीकरण झाल्या पाहिजे यासाठी आम्हाला जितू दादाला आणि संगीताताईला निवडून द्यायचे आहे। संगीताताई म्हटलं की प्रत्येक कामामध्ये त्या आम्हाला धावून येतात आणि प्रत्येक कामामध्ये सतत मदत करतात। कोणतंही काम असलं थोडंसं होईना पण त्या सतत आमच्याकडे म्हणजे कामाची मदत करत असतात। बस मी एवढे बोलून माझे 2 शब्द संपवतो। म्हणजे आपल्या वस्तीचं काम व्हायला पाहिजे, जसं सिव्हर लाईन झाली, लाईटचा पण प्रॉब्लेम येते की लाईटच्या इकडे उजाला नाही पडत। हे काय समस्या आहे पाणी लाईनची, हे व्हायला पाहिजे आपल्याला, यासाठी आपण निवडून देते त्याला वोट करेन आणि जितू दादांना प्रचंड बहुमताने विजय करा आणि आमचा सपोर्ट त्यांना आहे। घडी हे चिन्ह आहे आणि तिथे आपण जाऊन वोट करावं ही विनंती आहे सगळ्यांना। कॅमेरामॅन विलास परातेच्या सोबत अनिकेत मिसालची रिपोर्ट, नागपूर।